महिंद्रा व्हेकलचा IT मॅनेजर जो होता त्यांनी लगेच एक प्रश्न केला की आम्ही ह्या 6 जणांना कॉन्टॅक्ट करत बसणार नाही, आम्हाला असा एकच पर्सन द्या की ज्याच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तो आम्हाला सगळं रिपोर्टिंग. त्यावेळेला मी मॅनेजरच्या साईडला बसल्यामुळं सगळं मला न माहिती होतं, मला न सांगता कोणालाच माहिती, सगळ्यांच्या समोर टेबलवरती तिथंच पाठीवरती थाप टाकली म्हणे हा आमचा टीम लीडर असेल, तुम्ही याला कॉन्टॅक्ट करा. मग मी पहिला डेस्कटॉप सपोर्टचा जॉब ऍक्सेप्ट केलेला होतो. मला टीम लीडर वगैरे काहीही माहित नव्हतं. डेस्कटॉप सपोर्टचं सुद्धा जे लाईव्ह जे असतं ट्रेनिंग किंवा ऍक्च्युअल वर्क ते काही चालू केलेलं नव्हतं, पण डायरेक्ट टीम लीडरची पोस्ट मिळाली त्यावेळेला. तर त्याचा एक्सपिरियन्स मी म्हणजे खूप तो मला उपयोगी पडला. रामा तुझा फोन चालू आहे का? माझी मीटिंग बंद झाली. चालू आहे का तुझ्या इथं? पुणे आणि मुंबई या 2 ठिकाणी आहेत. तर त्याच्यात आकडेवाडीला आहे वोडाफोन. टेक्नॉलॉजी म्हणून ती कंपनी, त्यांच्या थ्रू मी वोडाफोनला जॉईन झालो. वोडाफोनला जॉईन झाल्यानंतर इथं सुद्धा असंच झालं की IBMची एक थर्ड इन्स्टॉलेशन मॅट्रिक्स वाली एक टीम होती जी CTS म्हणजे सेंट्रल टेक्निकल सपोर्ट, ज्या टीम मध्ये असे सिनियर बंदे असायचे की ते ऑल ओव्हर इंडिया कोणताही इश्यू झाला तर त्यांनी तिथं बसून तो सॉल्व्ह करायचा, काही इश्यू येऊ, मग ते जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी इथंपर्यंत. मग त्या जॉबला गेल्यानंतर मी लोकल IT सपोर्ट म्हणजे ते फ्लोअरवरती सपोर्ट करावा लागेल अशा जॉबसाठी गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर तिथल्या मॅनेजरनी मला जी थर्ड लेवल एस्केलेशन मॅट्रिक्स वाली जी टीम होती त्याच्यामध्ये मला डायरेक्ट पाठवलं. कारण त्याच्या अगोदर माझ्या अगोदर एक 10 मुलं जाऊन आली होती त्या टीम मध्ये, पण तिथल्या मॅनेजरनी सगळ्यांना त्या माघारी पाठवलं. आणि लकीली मला परत तिथं ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी ती ग्रास्प केली. मला सगळे मित्र माझे म्हणायचे की अरे तिथं कोणीच टिकलं नाही, तू पण काही टिकणार नाही, तू पण येशील. तर ठीक आहे बघूयात. पण तिथे गेल्यानंतर मला आणखी खूप एक्सपोजर मिळालं, खूप शिकायला मिळालं आणि मी वोडाफोनचा थर्ड लेवल सपोर्ट तिथं मॅनेज करायला लागलो. त्याच्यातूनच मला SCCM, MDT, विंडोज 7, विंडोज XP, विंडोज विस्टा या ऑपरेटिंग सिस्टम कंपनी कशी वापरली करते ऑपरेटिंग सिस्टमचा याबद्दल जरा माहिती मिळायला सुरुवात. मग आपल्या याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इमेज इंजिनिअरिंग, इमेज मॅनेजमेंट असं एक सेक्टर आहे ज्याच्यामध्ये कंपनी स्वतःच्या मायक्रोसॉफ्ट कडून घेतलेल्या OS जी आहे ऑपरेटिंग सिस्टम त्यांना ब्रँडिंग करते, स्वतःचं लेबल लावते की वोडाफोन IT ची विंडोज 7 ची इमेज असेल, विंडोज XP ची इमेज असेल असं. तर ते जे कस्टमायझेशन असतं की जी OS येते त्याच्यामध्ये लागणाऱ्या ग्रुप पॉलिसीज किंवा लागणारे ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ते एकत्र क्लब करणं आणि ते ऍट अ टाइम डिप्लॉय करणं. आतापर्यंत आपल्याला जे माहित होतं की काय करायचं, CD टाकायची लॅपटॉप मध्ये किंवा डेस्कटॉप मध्ये आणि OS इन्स्टॉल करायची, त्याच्यानंतर लागणारे सॉफ्टवेअर्स ऍप्लिकेशन्स USB ने कॉपी करायचे आणि मग इन्स्टॉल करायचे, अशा पद्धती आपल्याला माहित होत्या. पण तिथे गेल्यानंतर मला इमेज मॅनेजमेंट, इमेज कस्टमायझेशन, इमेज हार्डनिंग कशी करते कंपनी, ज्याच्यामध्ये जर ती OS जर तो लॅपटॉप कोणी चोरला तर तो कोणाला उघडता येऊ नये, त्याच्यातली इन्फॉर्मेशन कोणाला काढता येऊ नये, या पद्धतीनं कशा तो डिझाईन करायचा याची खूप माहिती मिळाली. हे मला खूप शिकायला मिळाली. आणि थर्ड लेवलचे जे इश्यूज असायचे की जे ऑल ओव्हर इंडिया IT टीमला, डेस्कटॉप इंजिनियर्सना जे कोणाला रिझॉल्व्ह व्हायचे नाहीत असे इश्यूज आमच्याकडे यायचे. त्यांनी ट्रबल शूटिंग केल्यानंतर मग तसे इश्यू हँडल करायला मिळाले, तसे इश्यू सॉल्व्ह करायला मिळाले. त्यामुळं CTS मध्ये मला बेस्ट
इंजिनियर ऑफ द मंथ अशा प्रकारचे एक अवॉर्ड असतं आमच्या याच्यामध्ये, तर तो मिळाला. खूप सारे सर्टिफिकेट्स मिळाले. त्याच्यानंतर मी विंडोज 7 ची स्वतः एक हार्डनिंग करून, कस्टमाइज करून एक ऑपरेटिंग सिस्टम बनवली व्होडाफोनसाठी, की जी मी बनवलेली डिझाईन कॉपी त्यांनी UK व्होडाफोनला पाठवली, त्यांच्या ग्लोबल ऑफिसला, आणि तिथून ती अप्रूव्ह होऊन आली. आणि त्याच्यानंतर आपले व्होडाफोनचे जे स्टोअर्स असतात, जे पर्यंत अवेलेबल होते, तर त्या स्टोअर्समध्ये किंवा जे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत व्होडाफोनचे, त्याच्यामध्ये सीईओ ते आपला शॉप कीपर त्याच्यापर्यंत जे ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल व्हायची कंपनी थ्रू, ती स्वतः मी डिझाईन केलेली होती आणि ती ऑल ओव्हर इंडिया, पॅन इंडिया डिप्लॉय झाली. ती खूप मोठी अचिव्हमेंट त्यावेळेला मला मिळाली. अरे, आपण जे काम केलं ते सगळं भारतभर पोहोचलं. अशा पद्धतीने त्याची टेक्नॉलॉजीची हळूहळू स्वतः नवीन टेक्नॉलॉजी आली की ते शिकायचं. त्याच्यासाठी नंतर काही कोर्सेस करायला वेळ मिळाला नाही, पण स्वतःच शिकत शिकत मध्ये आधीमध्ये सरांना फोन करायचा, जरा ते काही कन्सेप्ट विचारायच्या आणि त्यानुसार मग पुढं मार्गदर्शन करायचं. अशा पद्धतीने माझा प्रवास चालू झाला. आणि व्होडाफोनला मी 2-3 वर्ष काढल्यानंतर मला परत एक दुसऱ्या वेंडर कंपनीकडून बेंगलोरचा कॉल आला, जो की मला मायक्रोसॉफ्ट मध्ये डायरेक्ट काम करायला मिळालं. फक्त पेरोल हा थर्ड पार्टी होता, ॲस्टर माइंड्स म्हणून. मग ठीक आहे म्हणलं, नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि त्याच वेळेला मी तिथं सॅलरी पॅकेज पण शेअर करेन, की ज्यावेळी मी सुरुवातीला महिंद्रा व्हेकलला लागलो थर्ड पार्टी, त्यावेळी मला फक्त 4,000 रुपये मिळाले पगार. आणि त्याच्यावरती मी जॉईनिंग केलं, म्हटलं कारण एक्सपिरियन्स मला हवा होता. त्याच्यानंतर मी ज्यावेळी व्होडाफोनला आलो त्यावेळेला 8,000 झालं, 4,000चा 8,000. आणि व्होडाफोन मध्येच मला टीम लीडर म्हणून, सेंट्रल टेक्निकल सपोर्टचा टीम लीडर ऑल पॅन इंडियाचा स्पॉक म्हणून तिथं मला पोझिशन मिळाली. आणि तिथंच मला 8चा 15 आणि 15चा 25 असं 2-3 वर्षात पगार वाढत गेला. जसं आपला एक्सपिरियन्स वाढतो, जसं आपलं नॉलेज वाढतं, तसा पगार आपोआप वाढत राहतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी व्होडाफोन सोडलं आणि बँगलोरला गेलो, तर बँगलोरला मला ज्या वेंडर कंपनी थ्रू मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करायला मिळालं, तर तिथं मला 25 ते 50,000 रुपये एवढी सॅलरी झाली. तर तिथं मायक्रोसॉफ्टचा सुद्धा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, कारण मायक्रोसॉफ्ट ही जगातली सर्वात मोठी कंपनी आहे. आणि कारण त्याची ऑपरेटिंग सिस्टम, जे ऑफिस प्रोडक्ट्स आहे, ते सगळं ऑल ओव्हर वर्ल्ड वापरलं जातं, सगळ्या ऑफिसेसमध्ये वापरलं जातं. त्यामुळे तो एक खूप मोठा एक्सपोजर मला मिळाला, ज्याच्यामध्ये मला वर्ल्ड वाईड सगळे जे प्रोजेक्ट होते त्यांच्यासाठी काम करता आलं. त्याच्यामध्ये SSM टेक्नॉलॉजी, SSM म्हणजे सिस्टम सेंटर कॉन्फिगरेशन मॅनेजर, ही एक असं ऍप्लिकेशन टूल आहे की जे एका सर्व्हरवरती इन्स्टॉल होतं. त्याच्यासाठी बॅकअपसाठी SQL डाटाबेस लागतं, आणि ते SQL डाटाबेसमध्ये ते AD बरोबर, ऍक्टिव्ह डिरेक्टरी बरोबर सिंक्रोनाइज होतं. जे काही युजर ऍक्टिव्ह डिरेक्टरीमध्ये आहेत त्यांचे युजर्स आणि कम्प्युटर्स याच्या सगळं इन्फॉर्मेशन SQL मध्ये कलेक्ट होतं, आणि त्याचं रिपोर्टिंग सगळं SSM थ्रू होतं. त्याच्यानंतर SSM मध्ये कलेक्शन्स म्हणजे ग्रुप ऑफ मशीन्स कलेक्शन्स बनवता येतात, युजरचे कलेक्शन्स बनवता येतात, आणि डिपार्टमेंट वाईज आपल्याला त्या डिपार्टमेंटला ती ऍप्लिकेशन ऍट अ टाइम, ते मग त्या कंपनीचं सेटअप लाखो मध्ये असतो किंवा 2 लाख. जे मी जे इमेजेस बनवत आलो, विंडोज XP बनवली, विंडोज विस्टा, विंडोज 7, आणि नंतर आता विंडोज 10च्या जे OS आलेले आहेत त्या सगळ्या बनवत आलेल्या. तर त्यावेळेला विंडोज 8 होतं मी ज्यावेळेला मायक्रोसॉफ्ट होतो त्यावेळेला, तिथं खूप मोठे प्रोजेक्ट्स आले होते, कारण वर्ल्ड वाईड विंडोज 7 ते विंडोज 8 हे मायग्रेशन चालू होतं. विंडोज XP ते विंडोज
7 आणि विंडोज 8 असं मायग्रेशन चालू होतं. असे मायग्रेशनचे प्रोजेक्ट वर्ल्ड वाईड मायक्रोसॉफ्टचे होते, ते आम्ही हँडल करायचो. असं करत तो एक एक्सपिरियन्स आला. त्याच्यानंतर मग मला परत पुण्याला यायचं होतं. कारण बंगलोरमध्ये जास्त मला काही करमलं नाही. मग मी एक 10 महिन्यातच परत रिटर्न आलो याला पुण्याला. पुण्याला येताना सुद्धा मी असंच थर्ड पार्टी कंपनी थ्रू इन्फोसिसमध्ये आलो. मला पेरोल कंपन्या ह्या वेगवेगळ्या मिळाल्या, म्हणजे थर्ड पार्टी. डायरेक्ट कंपनीचा पेरोल नाही मिळाला सुरुवातीच्या काळामध्ये. पण त्याचा फायदा असा झाला की मला थर्ड पार्टी कंपनीने पे खूप मिळाला, म्हणजे सॅलरी हाईक खूप मिळत गेली. आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये डायरेक्ट आपल्याला जिथे एंट्री मिळाली नसती तिथं आपल्याला काम करायला मिळालं. तो एक्सपिरियन्स खूप काउंट झाला. त्याच्यानंतर मी बँगलोरमधून डायरेक्ट इकडे इन्फोसिसला आलो. इन्फोसिसला एक वर्षभर तिथं थर्ड पार्टीज केलं आणि तिथला मग ज्यावेळी प्रोजेक्ट संपला त्यावेळी मी परत ऍप्लिकेशन केलं. त्यावेळेला मला विप्रोची डायरेक्ट जॉईनिंगची ऑफर आली. मग त्यावेळी मी विप्रोला डायरेक्ट जॉईनिंग केलं. तिथं सुद्धा SCCM या टेक्नॉलॉजीवरती आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम इमेज मॅनेजमेंट या सिस्टम या ह्याच्यावरती या स्किल्सवरती मला जॉब मिळाला. आणि तिथं सुद्धा म्हणजे 50 चे 80 झाले, 80 चे 1 लाख झाले. अशा पद्धतीने पगार वाढत गेला. जसा एक्सपिरियन्स वाढतो तसा पगार आपला वाढत गेला. अशा पद्धतीने मी विप्रो मध्ये 1-2 वर्ष केलं आणि त्याच्यानंतर आता मी IBM ला आहे. IBM ला जवळजवळ मला 3 वर्ष होत आहे. डिसेंबर 2016 मी जॉईन केलं. आता 3 वर्ष होत प्रोजेक्ट आहे आमच्याकडे, मल्टिपल प्रोजेक्ट आहे. एक व्यक्ती तशा पद्धतीने मी स्वतः माझ्याकडे 2-3 प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये मी आणि माझ्या अंडर असणारी एक टीम, एक 15 ते 20 लोकांची टीम आहे, जे काही बंगलोरला असतात, काही हैदराबादला, काही कोचिंगला असतात, चेन्नईला असतात. तर अशा टीमला सोबत घेऊन मी आता हे प्रोजेक्ट डिलिव्हर करतोय ऍज अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. तर म्हणजे इम्पल्स कम्प्युटर ते IBM ही खूप छान जर्नी झाली. अजून एक सांगायचं राहिलं, ज्यावेळेला मी वोडाफोनला होतो तर IBM थ्रू होतो, तर IBM ला आम्हाला थर्ड पार्टी थ्रू IBMच्या पेरोलवरती कधीच घेत नव्हतं. तर आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्हाला त्यावेळेला मिळालं. पण मी ज्यावेळेला ते सोडून परत दुसऱ्या 1-2 कंपन्यांमध्ये काम करून परत ज्यावेळेला ऍप्लिकेशन केलं त्यावेळेला मला परत IBM मध्ये डायरेक्ट जॉब मिळाला, जिथं तुम्हाला पहिल्या दिवशीच लॅपटॉप दिला जातो. त्यांना फक्त काम हवं आहे, तुम्ही 24/7 अवेलेबल पाहिजे. त्यांचा जेव्हा फोन येईल किंवा जी शिफ्ट आहे त्यामध्ये तुम्ही अवेलेबल राहिले पाहिजे. कारण आता तुम्ही ज्यावेळेस सिनियर असता त्यावेळेला तुमच्याकडे खूप जबाबदारी होतात आणि कधी कधी रात्री 1-2 वाजता जरी फोन आला काही इश्यू झाला, कारण कधी काय असतं आपल्याकडे ज्यावेळेला दिवस असतो त्यावेळेला तिकडं US ला रात्र असते आणि त्यामुळे तिकडे जेव्हा दिवस असेल त्यावेळेला आपल्याकडे रात्र, आणि त्यावेळेला त्यांची शिफ्ट चालू झालेली असते त्यावेळेला आपली संपलेली असते. त्यांना जर इश्यूज आले US ला तर काही वेळेला US सपोर्ट करावं लागतं. तसे काही काही मुलं असतात US शिफ्टमध्ये आणि आता UK शिफ्टमध्ये असतात. पण माझ्या अंडर जी टीम आहे ती त्याच्यातले 1-2 मुलं असतात, पण त्यांच्याकडून जर इश्यू नाही रिझॉल्व्ह झाले तर आपल्याला कॉल येतो आणि मग त्यावेळेला आपण अवेलेबल ॲज अ सिनियर पर्सन अवेलेबल आहे. अशा पद्धतीने माझा आतापर्यंत प्रवास आहे. तर मी तर म्हणजे आर्ट्स बॅकग्राऊंड मी आलो आणि जे सरांनी त्यावेळेला बॅचेस घेतल्या आमच्या खूप छान कंडक्ट केल्या बॅचेस सरांनी, खूप छान नॉलेज दिले. त्यामुळे आम्ही मस्त मध्ये इंटरव्ह्यू देऊ शकलो आणि टेक्निकली खूप स्ट्रॉंग झालो आणि त्या टेक्निकल स्ट्रॉंग झाल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला करिअरमध्ये. अजून एक मला महत्वाची गोष्ट सांगायची की टेक्निकल बरोबर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ज्या वेळेला क्लायंटशी इंटरॅक्ट करावं लागतं किंवा ज्यावेळेला इंटरव्ह्यूज तुम्ही देता त्यावेळेला तुम्ही तिथं कमी पडता कामा नये. म्हणून आतापासूनच तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कम्युनिकेशन सुंदर केलं पाहिजे.
तुम्हाला कधीच अडचण येईल. अजून मला असं सांगायला वाटतंय की आता हा क्लाउडचा जमाना आहे. तर आता तुम्ही जे म्हणजे सरांनी जे मला सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये की सर तुम्हाला हार्डवेअर नेटवर्किंग, CCNA प्लस इथिकल हॅकिंग प्लस तुमचा क्लाउड कम्प्युटिंग ही जे सगळं घेत आहेत कोर्सेस, ते खूप महत्वाचे कोर्सेस आहेत. कारण त्यांनी तुम्हाला ज्या कोर्समध्ये इंटरेस्ट येईल तुम्हाला कुठल्या तुम्ही ते नॉलेज एक्सेप्ट करा आणि ग्रास्प करा आणि खूप छान शिका. कारण आता जो जमाना आहे, आता जे लेटेस्ट जे आहे की या करोनामुळे आपल्याला घराच्या बाहेर पडता येत नाही. पण आता सध्या जे फ्युचर टेक्नॉलॉजी आहे, जी क्लाउड कम्प्युटिंग जे आहे, त्याच्यामुळं मी आता इथं बसून घरी बसून US UK ला सपोर्ट करू शकतो. कारण सगळं ऑनलाईन झालेलं आहे, डिजिटल झालेलं आहे, क्लाउड वरती सर्व्हर्स आहेत, त्यामुळे पॉसिबल आहे. तर ह्या ज्या अपकमिंग टेक्नॉलॉजी आहेत त्याचं तुम्ही जरूर नॉलेज घ्यावं. त्याचबरोबर जे हार्डवेअर नेटवर्किंग आणि जे सर आता कोर्सेस घेत आहेत, सरांनी जे डिझाईन केलेले आहेत ते खूप छान डिझाईन केले. त्याने तुमचा पाया खूप मजबूत होईल आणि करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा खूप मोठा उपयोग होईल. कारण त्या कोर्सेस घेतले होते त्याच्यावरती जे लॉजिक बिल्ड होत गेलं माझं, त्यानुसार ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी आल्या, जरी नवीन टेक्नॉलॉजी आल्या तरी तुमच्या ज्या ओल्ड कन्सेप्ट आहेत त्या तशाच राहतात. त्या कन्सेप्ट वरती ही नवीन टेक्नॉलॉजी इन्स्टॉल होत असते किंवा ऍप्लिकेबल होत असते. त्यावेळी जर तुम्हाला पाया जर तुमचा मजबूत असेल, त्याच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर नवीन येणारी कन्सेप्ट तुम्हाला लगेच आत्मसात होते आणि त्यावरती तुमचा करिअर खूप छान होईल. अजून एक सरांचे विश्वास नांगरे पाटील हे जे आपले पोलीस अधीक्षक आहेत, जे 26/11 या ह्याच्यात होते. तर ज्यावेळेला अष्टल होतं त्यावेळेला त्यांच्याशी आमचा संपर्क आला होता. त्यावेळेला त्यांचं एक लेक्चर मधलं एक वाक्य मला आठवतं, तुम्ही जर शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुमचं रक्त सांडत नाही. तर याचा अर्थ असा की शांततेच्या काळात म्हणजे ज्यावेळेस युद्ध नसतं, ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी असते, त्यावेळेला जर तुम्ही व्यायाम केला किंवा युद्धाचं प्रॅक्टिस केलं, तलवारबाजी चालवली, कोणाचा त्या काळाची उदाहरणं आहेत की आता येते की आपल्याला जे की तुम्ही प्रॅक्टिस केलं, तुम्ही नॉलेज जेवढं ग्रास्प कराल, जेवढे नवीन कोर्सेस कराल, जेवढं तुम्हाला स्वतः तुम्ही घडवाल, तेवढं तुम्हाला ज्यावेळेला कोरोना जाईल, ज्यावेळेला मार्केट ओपन होईल, त्यावेळेला तुम्हाला ते खूप सोपं होईल. कारण तुम्ही या शांततेच्या काळात खूप व्यायाम केलेला असेल, खूप कष्ट घेतलं असतील त्या गोष्टीवर, खूप अभ्यास केलेला असेल, त्यावेळेला तुम्हाला ह्या ज्या नवीन आलेले कन्सेप्ट आहे, त्यावेळेला नवीन येणारे जे ऑपॉर्च्युनिटी आहे, जॉब्स आहे, त्यावेळेला तुम्हाला ते खूप हेल्पफुल राहील. तुम्हाला सांगावं. ओके सर, जर काही क्वेश्चन्स असतील किंवा जर कोणाला अजून काही टेक्नॉलॉजी बद्दल जर काही विचारायचं असेल तर प्लीज क्वेश्चन्स घेऊ शकता. हा, डेस्कटॉप सपोर्ट म्हणजे जे आपलं ऑफिसेस असतात त्याच्यामध्ये असणारे युजर्स आहेत, ज्यांच्याकडे सपोज आपण आता एक्झाम्पलसाठी अकाउंट डिपार्टमेंट घेऊ किंवा बँक घेऊ आपण सपोज. तर बँकमध्ये त्यांच्या फ्लोअरवरती प्रत्येकाजवळ एक PC आहे, डेस्कटॉप आहे. त्या डेस्कटॉपला सपोर्ट करणं म्हणजे डेस्कटॉप. मग त्याच्यामध्ये काय आलं, मग त्या युजरला लॉग इन करता येत नाही. ते बघणार तो जो त्यांना हेल्प करतो तो डेस्कटॉप सपोर्ट. जो त्याची डेस्कटॉपची नेटवर्क केबल कनेक्ट आहे का नाही, तो युजर ऍक्टिव्ह डिरेक्टरीमध्ये आहे का नाही, युजर ऑथेंटिकेटेड आहे का नाही, हे सगळं चेक करतो आणि मग त्या युजरला सपोर्ट करतो. ते आलं डेस्कटॉप सपोर्ट, ज्याच्यामध्ये प्रिंटिंग वगैरे सगळ्या गोष्टी बेसिक.
करंट इंटरव्ह्यू प्रोसेस अशी आहे की कंपनी वाईज इंटरव्ह्यू प्रोसेस असतात त्यांच्या डिझाईन केलेल्या, की ज्याच्यामध्ये ते आपले बेसिक इन्फॉर्मेशन रिझ्यूम वगैरे अपलोड करून देतात. त्याच्यानंतर त्यांचंही एक पोर्टल असतं, वेब पोर्टल असतं, ज्याच्यामध्ये आपल्याकडून ते सगळा डाटा सेम बायोडाटाच परत इनपुट करून घेतात. तो ज्यावेळेला बायोडाटा त्यांच्या ॲप्लिकेशन पोर्टलवरती लॉन्च होतो, त्याच्यानंतर त्यांची प्रोसेस चालू होते. काही कंपन्यामध्ये 3 राउंड, काही कंपन्यामध्ये 4 राउंड, काही कंपन्यांमध्ये 5, 6 अशा पद्धतीचे 6 राउंडपर्यंत पण इंटरव्ह्यूज होतात. तर फर्स्टमध्ये काय असतं की ॲप्टिट्यूड टेस्ट काही कंपन्या घेतात, की त्याच्यामध्ये IQ वगैरे टेस्ट केलं जातं. त्याच्यामध्ये लॉजिक तुम्ही कसं वापरता, काही सिच्युएशन्स देतात, त्याच्यामध्ये तुम्ही कसं आन्सर्स करता ते बघितलं. त्याच्यानंतर दुसरं असतं ग्रुप डिस्कशन, म्हणजे जे ॲप्टिव्ह क्लिअर करतील ॲप्टिट्यूड टेस्ट त्यांना परत ग्रुप डिस्कशनसाठी बोलवलं, 5-6 जणांचा ग्रुप बनवला जातो. हे माझ्या वेळेपासून सुद्धा चालू आहे. म्हणजे मी जवळजवळ 2009-10ला इंटरव्ह्यू देत होतो, त्यावेळेला सुद्धा हेच होतं की ग्रुप डिस्कशन, ज्याच्यामध्ये एखादा टॉपिक दिला जातो तर डिस्कशन करायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही ऐकून किती घेता, तुमचा पॉईंट कसा मांडता, किंवा एखादा जर पॉईंट असेल त्याला सपोर्टिव्ह पॉईंट कसं सांगता आणि तो पॉईंट उचलून तुम्ही तुमचं म्हणणं कसं मांडता, हे बघितलं ग्रुप डिस्कशन. त्याच्यानंतर ऑप्स राऊंड असतो, मॅनेजर्स राऊंड असतो. मॅनेजर राऊंडमध्ये त्याच्यानंतर टेक्निकल राऊंड एक होईल, की ज्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल नॉलेज सगळं चेक केलं जाईल. थरोली तुमच्याकडून सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन्स दिले जातात. म्हणजे काही काही सिच्युएशन असं सांगितलं जातात की तुम्ही यावेळेला काय करा. तर अशा सिच्युएशन्स बेस्ड क्वेश्चन सुद्धा असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला ते पूर्णपणे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. याच्या बाबतीत माझा एक्सपिरियन्स असा झाला की ज्यावेळेला राहुल सरांच्याकडे होतो त्यावेळेलाच म्हणजे प्रॅक्टिकल करायचं त्यावेळेला मी माझ्या टीममध्येच असं म्हणजे तुमचं क्वेश्चनिंग चालायचं. त्यावेळेला मी कंट्रोल पॅनलमध्ये कुठले ऑप्शन्स आहे किंवा काय आहे हे स्टेप बाय स्टेप त्या मित्रांना सांगायचं. किंवा ज्यावेळी मी स्वतः लॅबवरती टेस्ट करायची त्यावेळेला मला ते मी खूप फॉलो करायचं. तर त्यामुळं ज्यावेळी माझं महेंद्र व्हेकलला मी पहिल्यांदा टीम लीड म्हणून गेलो, त्यावेळेला जी नवीन मुलं होती डेस्कटॉप सपोर्टची, ते त्या युजरच्या मशीनजवळ जायचे आणि तिथून मला फोन करायचे आणि मग मी ती फोनवरती त्यांना स्टेप बाय स्टेप सांगायचं. तर जर तुम्ही प्रॅक्टिकल व्यवस्थित केलं, थेअरी जर व्यवस्थित असेल तर तुमचं प्रॅक्टिकल व्यवस्थित होतं, त्याबद्दल काही शंका नाही. आणि तुमचं प्रॅक्टिकल व्यवस्थित असेल, तुमचं लॉजिकल थिंकिंग जर चांगलं असेल, तुम्ही कोणताही इश्यू रिझॉल्व्ह करू शकता. हा माझा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स. तर हां सॉरी, मध्येच जर आपलं इंटरव्ह्यूची प्रोसेसमध्ये राहिलं, तर त्याच्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यू होईल. टेक्निकल इंटरव्ह्यू नंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही सिलेक्शन झाला तर तुमच्याकडून HR राऊंड होतं. HR राऊंडमध्ये तुम्हाला सॅलरी वगैरे हे सगळं विचारलं जातं. काही वेळेला मध्येच एखादा मॅनेजरचा ऑप्स राऊंड म्हणून असतो, किंवा तो HR नंतर सुद्धा घेतला जातो, की ज्याच्यामध्ये स्वतः तो मॅनेजर ज्याच्या अंडर तुम्ही काम करणार आहात तो सुद्धा स्वतः इंटरव्ह्यू घेतो, ज्याच्यामध्ये तो त्याला त्याच्या प्रोजेक्टला सुटेबल तुम्ही आहात, जर ते नॉलेज आहे, इतपत सिच्युएशन समजून घेतात. अशा पद्धतीनं ते चेक करतात आणि त्यावेळेला डायरेक्ट तुम्हाला ऑफर लेटर पण देतात, नाहीतर रिजेक्ट पण करू शकतात. जरी तुम्ही 6 राऊंडला जरी गेला असाल तरी सुद्धा. तर अशा प्रोसेसमध्ये तुम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल, टेक्निकल स्किल जर स्ट्रॉंग ठेवलं, तर त्यावेळेला तुम्ही तुमचं मत पटवून दिलं तर तो मॅनेजर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंगच्या दृष्टीनेच बोलवलं जातं. कधी इंटरव्ह्यूला की तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन या, ते डॉक्युमेंट घेऊन सबमिट करून घेतात. आणि मी स्वतः असं बऱ्याच इंटरव्ह्यू दिलेले आहे, जिथं ऑन दी स्पॉट तुम्हाला एका दिवसातच लेटर मिळतं जॉबसाठी, की तुम्ही जॉईन व्हा. अशा सुद्धा कंपन्या आता सध्या खूप फास्ट झालेलं आहे. तुम्ही गेला की लाईन लागलेली असते, तिथं तुमचा रिझ्यूम घेतला जातो, तुम्हाला तिथं
बऱ्याचशा टीम बसलेले असतात, वेगवेगळे टेक्निकल राऊंड होतात, HR राऊंड होतात, मॅन्युअल राऊंड होतात. तिथेच तुम्हाला एका दिवसातच ऑफर लेटर मिळते. तुमच्या स्किलवरती, तुमच्या कॉन्फिडन्सवरती, तुमच्या कनेक्शन स्किलवरती तुम्हाला तुम्ही जे मागाल त्या पद्धतीने पॅकेज थोडंसं निगोशिएशन आपण पण करायचं, ते पण करत असतात. पण आपण जर स्ट्रॉंग असू तर आपण आपली डिमांड ठेवू शकतो. No, actually, I'm unfortunate for that. Not able to go abroad, but I work on abroad projects. But मी हे सांगेन की मला कंपनी थ्रू अब्रॉडला जायला नाही मिळालं काम करायला. पण मी स्वतः माझ्या स्वतःच्या खर्चाने युक्रेन, फ्रान्स, ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स हे देश फिरून आलेलो आहे. आणि तुमच्या टेक्निकल स्किल आणि आता कसं असतं ते प्रोजेक्टवरती असतं, प्रोजेक्ट बेसवरती असतं की तुम्हाला त्याच्यातून ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि तुम्ही फॉरेनला सुद्धा जाऊ शकता. माझ्या बाबतीत असं झालं की मला विप्रो थ्रू मला पोलंडला माझा व्हिसा वगैरे झालेला होता. पण काही तांत्रिक कारणामुळे त्यावेळेला आमचा प्रोजेक्ट लांबला आणि त्यामुळे मला ते जाता आलं. तर मी त्यावेळेला पोलंडला एक वर्ष 2 वर्षासाठी गेलो असतो. तोपर्यंत नंतर मी विप्रो सोडली आणि IBM जॉईन केलं. पण आपल्याकडे TCS, इन्फोसिस, विप्रो या कंपन्या ज्या आहेत त्या ऑनसाईट देतात, खूप छान देतात, खूप चांगलं पॅकेज पण देतात. फक्त तुम्ही तुमचं स्किल वाढवलं पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे. सचिन भोसले, what is qualification needed for companies beyond degree certification? बेसिकली तुमची डिग्री असेल तर त्याच्यावरती होतं आणि तुमच्याकडं टेक्निकल सर्टिफिकेशन जर असेल तर त्याचा सुद्धा खूप फायदा होतो आणि ते बेसिकली असावंच असं मला आहे. कारण आम्ही ज्यावेळेला जॉब केली त्यावेळेला आम्ही MCSA, MCTS वगैरे झालेलो होतो. ते सर्टिफिकेटचा कंपनी विचार करते आणि त्यानुसार तुम्हाला सर्टिफिकेट असलं की तुमचे प्रूफ होतं की तुम्ही हे कोर्स केलेला, तुम्हाला याच्याबद्दल ज्ञान आहे आणि तुम्ही या टेक्नॉलॉजीवरती काम करू शकता. पण सर्टिफिकेशन ऑल्सो मस्ट. Aditi Nalaude, okay. Sir, you are having arts degree and were preparing for competitive exams but turned to computers. So, how was the experience and how do you have thought of with this change? Yes, it's a long story, but the thing is, आपल्याला आर्ट्स साईडनं ज्यावेळेला आपण डिग्री करतो त्यानंतर आपल्याला दुसरे काही पर्याय दिसत नाही. एकतर पोलीस भरती किंवा या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये मुलं वळतात तिकडे. सुरुवातीला म्हणजे मी सांगेन की मी ज्यावेळेला 10वी झालं त्याच्यानंतर मी सायन्स साईडला घ्यायला पाहिजे होतं, पण मला जरा तसं त्यावेळेला गायडन्स न मिळाल्यामुळं मी आर्ट साईडला गेलो. आणि त्यावेळेला कॉलेजचं वय असं असतं की आपण टाइमपासमध्ये घेतो सगळं. पण खरं सांगू का, हे जे वय आहे ना यामध्ये जर सिरियस झालं आपण तर आता टाइमपास करायला लागतो. त्यावेळेला आम्ही जरा थोडा टाइमपास केला आणि आम्ही आर्ट्सला गेलो. त्यामुळे थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. पण त्याच्यातून सुद्धा तुमच्यावरती आहे तुम्ही ती सिच्युएशन कशी घेता आणि कसं करावं. येस पाटील सर, हॅज यू from arts background ever affected you getting job considering you might have had many engineers in your competition? इंजिनियर्स सर आहेत. आत्ता जी माझ्या हाताखाली टीम आहे सगळी BE वगैरे झालेले आहेत सगळे. पण असा काही इश्यू येत नाही. ज्यावेळेस तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग असता, तुमचं नॉलेज खूप स्ट्रॉंग असतं त्यावेळेला झालेली मुलं सुद्धा आपल्याकडे ज्या टेक्नॉलॉजी तुम्ही काम करता त्या टेक्नॉलॉजीबद्दल विचारलं जातात.
बेसिकली कंपन्यांमध्ये हे अजून एक मला ऍडिशन करावं लागेल की कंपन्यांमध्ये आता पूर्वी क्रायटेरिया होता म्हणजे इन्फोसिसला अजून सुद्धा आहे इन्फोसिसला TCS ला सुद्धा की तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड बी BCS BCA अशा बॅकग्राऊंडने असाल तरच तुम्हाला कंपनीमध्ये आत एंट्री मिळते मग इंटरव्ह्यू पण जर आर्ट्स वगैरे असेल तर थोडंफार आहे पण जर तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग असेल तुमचं टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग असेल तर तुम्ही तिथं सुद्धा इंटरव्ह्यूला जाऊ शकता मी स्वतः गेलेलो आहे मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहे स्वतः त्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे Okay. Next question. Okay. Priyanka Sate, how you increase the knowledge of operating system? Okay. So both are the related questions. Answer also asked that which is the better Linux or Microsoft? दोन्ही त्या त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत टेक्नॉलॉजीज मायक्रोसॉफ्ट हे युजर फ्रेंडली असल्यामुळे जास्त ऑफिसेस मध्ये वापरलं जातं पण लिनक्स ही सर्व्हरवरती खूप छान पद्धतीने वापरली जाते किंवा तुमचं बँकिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम खूप जास्त प्रमाणात वापरली जाते किंवा म्हणजे काही कंपन्यांचे युजर फ्रेंडली ऍप्लिकेशन नसतात काही काही ERP रिलेटेड ऍप्लिकेशन असतात त्याच्यामध्ये तुम्हाला लिनक्सचा खूप छान उपयोग होतो पण मायक्रोसॉफ्ट ही आता कसं वर्ल्ड वाईड फेमस आहे युजर फ्रेंडली आहे त्यामुळे तुम्हाला त्याचे प्रोजेक्ट सुद्धा खूप जास्त कंपॅरेटिव्हली लिनक्स आणि हाऊ यू इन्क्रीज नॉलेज ऑफ ऑपरेटिंग सिस्टम तर याच्यामध्ये आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमसाठी मायक्रोसॉफ्टची जी साईट आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप डॉक्युमेंटेशन टेकनेटवरती सुद्धा आपण जाऊन त्याच्याबद्दल खूप माहिती घेऊ शकतो गुगलवरती सुद्धा खूप माहिती मिळते आपल्याला त्याच्यामध्ये कसं आपण इमेज कस्टमायझेशन वगैरे करू शकतो ऑपरेटिंग सिस्टम किंवा आपल्याला सर आता जे लेयर्स सांगतात 7 ऑपरेटिंग सिस्टम लेयर्स असतात ते सर तुम्हाला कोर्समध्ये घेतील जे आम्हाला सरांनी घेतलेले होत्या त्याचा खूप फायदा होतो तर त्या 7 लेयर्स वरतीच सगळं काम चालतं त्या 7 लेयर्स वरतीच या सगळ्या टेक्नॉलॉजी अवलंबून आहे OSI मॉडेल म्हणतात त्याला OSI मॉडेल 7 लेयर्स आहे ज्याच्यामध्ये नेटवर्किंग ऍप्लिकेशन ऑपरेटिंग अशा बद्दल आता जरा मला करत नाही पण अशा त्या लेयर वरतीच या सगळ्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहे फ्रेशर स्टुडंट which you prefer Linux or Microsoft? I'll prefer both for freshers because now technology are very fast growing, okay? And we have to increase our knowledge. We will not stick with one operating system or one application. So I'll prefer both operating systems should be understandable. Okay, you have to learn both technologies, Linux and Microsoft as well. Both are the OS operating user interface, and Linux has commands. Both are very sweet operating systems. Linux ची मजा वेगळी आहे ते कमांड वरती आहे खरं जर तुम्हाला दोन्ही पण नॉलेज असेल तर तुम्हाला मल्टिपल अपॉर्च्युनिटीज दारं खूप उघडली होतात खूप वास्ट मध्ये तुम्हाला करिअर करता येऊ शकतो लिनक्स मध्ये सचिन विचारतोय क्लाउड कम्प्युटिंग मीन्स एक्झॅक्टली व्हॉट ओके क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे आता जे आपण फिजिकल कम्प्युटर वगैरे वापरतो फिजिकल डेस्कटॉप फिजिकल लॅपटॉप मग ह्या फिजिकल लॅपटॉप डेस्कटॉपला मॅनेज करण्यासाठी फिजिकल सर्व्हर्स लागतात कंपन्यांना तर ते फिजिकल सर्व्हर्स मेंटेन करणं खूप अवघड असतं त्यांना ऑपरेट करणारे
सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर लागतात आणि ते कूलिंग करण्यासाठी कूलिंग सिस्टम खूप लागते. तर त्यामुळं आता क्लाउड टेक्नॉलॉजी आली. तर क्लाउड टेक्नॉलॉजी गंमतशीर कशी टेक्नॉलॉजी आली ती गंमतशीर गोष्ट आहे की तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर फिजिकल सर्व्हर्स वगैरे काय असतात, ब्लेड सर्व्हर्स, आणि हे ब्लेड सर्व्हर्स मॅनेज करणं, कारण ते खूप हिट होत आहेत आणि त्याला कूलिंग सिस्टम लागते, त्याला सेपरेट रूम लागते, ज्याच्यामध्ये आम्ही सर्व्हर रूम मध्ये ज्यावेळेला जायचो त्यावेळेला अक्षरशः आपण थंडी वाजताना कसं कुडकुडतो त्या पद्धतीने एसी एवढा कूलंट ठेवलेला असतो. तर ते फिजिकल रूम असते, सर्व रूम्स असतात. तर झालं असं या क्लाउड कॉम्प्युटिंगचं की अमेझॉन, जी आपण आता सगळ्यांना वेल नोन कंपनी माहिती आहे, अमेझॉन जी की जगातली सर्वात बेस्ट आणि एक नंबरची कंपनी आहे, जी मायक्रोसॉफ्टच्या पेक्षा पण जास्त खूप लांब पुढे गेलेली आहे क्लाउड मध्ये. तर झालं असं क्लाउडचं की अमेझॉन ही शॉपिंग ऍप्लिकेशन, शॉपिंग वेबसाईट होती फॉरेन कंट्रीज मध्ये. तर तिकडं गिफ्ट द्यायची प्रथा आहे, जे आपण 25 डिसेंबर, क्रिसमस, हॅपी न्यू इयर या काळामध्ये लोक गिफ्ट ऑनलाईन ऑर्डर करायची, त्या ज्यांना द्यायचं आहे त्यांचे ऍड्रेस टाकायचे, त्यांच्यावरती पोहोचवायचे. मग असं करणारी ही एकमेव कंपनी होती अमेझॉन त्यावेळेला. मग एकदा काय झालं एका वर्षी की यांना 25 डिसेंबरचा लोड आणि न्यू इयरचा लोड त्या सर्व्हरला मेंटेन नाही करता आला. ज्यावेळेला तेवढे इनपुट आउटपुट नाही झालं आणि त्यावेळेला सर्व्हर क्रॅश झालं आणि त्यांचा बिझनेस त्या वर्षी खूप लॉस झाला. मग नेक्स्ट इयरला तयारी म्हणून यांनी खूप मोठे सर्व्हर्स घेऊन ठेवले, ज्याच्यामध्ये कितीही लोकांनी ऍट अ टाइम त्या साईटला व्हिजिट केलं तर सर्व्हरवरती लोड येऊन असे लोड बॅलन्सर एवढे मोठे सर्व्हर्स घेऊन ठेवले. आणि मग त्यावेळेला त्यांना खूप प्रॉफिट झाला, त्यांनी एकही त्यांचा सर्व्हर डाऊन नाही झाला आणि त्यांचा पैसा खूप इन्व्हेस्ट झाला त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला ते वर्ष त्यांचं एकदम स्मूथली गेलं, अजिबात सर्व्हर डाऊन नाही झाले, त्यामुळे सगळं प्रोडक्ट डिलिव्हरी सगळं व्यवस्थित झालं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला न्यू इयर संपलं, ज्यावेळेला गिफ्ट देणं संपलं, त्यावेळेला त्यांना नंतर असं प्रश्न पडला की अरे एवढे मोठे सर्व्हर्स आपण घेतले, तर हे सर्व्हर्स आता आपण वर्षभर एवढे वापरले जाणार नाहीये, मग याचं काय करायचं, याचा मेंटेनन्स कसा राखायचा, कसे यूज करायचे. मग त्याच्यामध्ये एक त्यांचा सेल्स एक्झिक्युटिव्ह होता, त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण हे जर रेंटवर दिले तर काय कसं होईल. मग या ज्या आपण नवीन कंपन्या वगैरे तयार करतात, विप्रो, TCS वगैरे या ज्या कंपन्या त्याच्यावेळी सुरुवातीला बिल्ड झाल्या, त्यावेळेला त्यांना स्वतःचे सर्व्हर्स बिल्ड करावे लागले, सर्व्हर्स, रॅक्स, त्यासाठी लागणारे स्टोअर रूम्स आणि त्यांना कूलिंग करण्यासाठी PC सिस्टम्स, हे सगळं खूप लागतं, खूप मोठ्या प्रमाणात लागतं. तशा पद्धतीने हे अमेझॉनला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागतं. मग त्यांना हा मोठा खर्च व्हायला लागला, याच्यावरती काय करता येईल. तर त्यांनी सोल्युशन काढलं की आपण हे रेंटवरती देऊ. मग रेंटवरती दिल्यानंतर मग हे अवेलेबल कसं राहील, मग आपण इंटरनेटवरनं यांना ती स्पेस देऊ, ऑपरेटिंग सिस्टम देऊ, व्हर्च्युअल मशीन देऊ, जी की तुम्ही मोबाईलवरून सुद्धा ऑपरेट केली, व्हर्च्युअल सर्व्हरला कनेक्ट होऊ शकता, लॅपटॉपला कनेक्ट होऊ शकता, व्हर्च्युअल मशीनला कनेक्ट होऊ शकता. अशा पद्धतीने या क्लाउड कॉम्प्युटिंगचा जन्म झाला. आणि तुम्हाला सांगतो मायक्रोसॉफ्टचा सगळ्यात मोठा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते 6 फुटबॉल ग्राउंड किती मोठे असतात तेवढे 6 फुटबॉल ग्राउंड बसतील अशा पद्धतीचं आहे डाटा सेंटर. ठीक आहे, क्लाउड डाटा सेंटर. तर यांनी रिजन वाईज प्रत्येक ठिकाणी केलं. तर जर मायक्रोसॉफ्टचा 6 फुटबॉल ग्राउंड बसतील असा डाटा सेंटर असेल, तर अमेझॉनचा त्याच्या 10पट आहे. म्हणजे खूप जायंट आहेत, खूप म्हणजे जंगलातले खूप मोठे हत्ती आहेत. त्याच्या पुढे हे बाकीच्या कंपन्या किंवा हे खूप म्हणजे मुंगी सारखे आहेत.
एवढं हे टेक्नॉलॉजीमध्ये खूप वास्ट आहे, ज्याच्यामध्ये यांनी पण मग आता गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, अमेझॉन आहे, IBM आहे, या वेगवेगळ्या कंपन्या या क्षेत्रामध्ये क्लाउड आणि मग यांचे स्वतःचे डाटा सेंटर्स आहेत जे की काही समुद्राखाली आहे. अशा रिझन वाईज आहे. आपल्याकडे पुण्यामध्ये एक आहे मायक्रोसॉफ्टचं, आणि एशिया पॅसिफिकमध्ये प्रत्येक रिजन वाईज त्यांचे सर्व्हर्स अवेलेबल आहेत. आणि त्या त्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही तुमची कंपनी कुठं आहे त्या लोकेशननुसार त्या त्या साईटचे सर्व्हर्स, त्याला लागणारी रॅम, त्याला लागणारी हार्ड डिस्क तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो सर्व्हर तुमच्यासाठी बिल्ड होतो आणि तुमची कंपनी लगेच स्टार्ट होते. म्हणजे जे पहिलं वेळ लागायचा सर्व्हर ऑर्डर करायचे, आणायचे, त्यांना एखाद्या कम्प्युटर रूममध्ये शिफ्ट करायचं, रॅकमध्ये शिफ्ट करायचं, त्यांना पॉवर केबल, नेटवर्क केबल आणि नंतर लागणारी कूलिंग सिस्टम, त्यांना ऑपरेट करणारा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, हे सगळे उपद्व्याप पाहायला त्यांना जवळजवळ 1-2 महिने तर जायचे कंपनी सेटअप करायला. पण आता या क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड लागणारे सर्व्हर्स, त्यांना लागणारी हार्ड डिस्क, रॅम, तुम्हाला लागणारे व्हर्च्युअल PCs, जेवढं पाहिजे तेवढं सेटअप, त्यांना लागणारे ॲप्लिकेशन, वर्ल्ड वाईड जेवढे ॲप्लिकेशन्स आहेत, तुम्हाला जे पाहिजे ते ॲप्लिकेशन्स विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुमच्या फिंगर टिपवरती अवेलेबल आहे. ही आहे क्लाउडची गुडनेस. आणि आता जे आपल्याला कोरोनामध्ये जे लॉकडाऊन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण निवांत घरात बसून यूट्यूबवरती किंवा आपलं व्हॉट्सअप, फेसबुक हे जे एन्जॉय करतो, ही सगळी क्लाउडची देण आहे. कारण त्याच्या पाठीमागे खूप मोठे डाटा स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये हा सगळा लोड हँडल केला जातो आणि त्यामुळे तुम्ही स्मूथ ऑपरेट करता. ही आहे क्लाउडची गोष्ट. याच्यामध्ये आता पहिले फिजिकल सर्व्हर्स होते, ज्या ओल्ड कंपनी आहेत त्यांनी काय करायचं, त्यांचे फिजिकल सर्व्हर विकून टाकायचे का बंगालमध्ये द्यायचे, असा हा प्रश्न आला नंतर. किंवा आम्हाला पण क्लाउडवरती जायचं आहे. पण आत्ता झालं काय, या लॉकडाऊनमध्ये याची खूप गरज भासली की ज्या कंपन्यांचे सर्व्हर्स क्लाउडवरती नव्हते त्या कंपन्यांची कामं बंद होती. का तर त्यांना एम्प्लॉई ऑफिसमध्ये अवेलेबल करता आले नाही. त्यामुळे प्रोजेक्ट बरेचसे गेले आणि प्रोजेक्ट गेल्यामुळे परत बेकारी वाढली आणि आता काही जणांचे जॉब लागले. ते कशामुळं, तर त्या टेक्नॉलॉजीबरोबर न राहिल्यामुळे. आपल्याला उदाहरण सांगतो मी की सॅमसंग आणि नोकियाचे कंपॅरिझन पूर्वीच्या काळी जर केलं तर नोकिया खूप पुढं होतं मार्केट. त्यावेळी आता अँड्रॉइड ज्यावेळी त्यावेळेला सॅमसंगने ती टेक्नॉलॉजी ग्रास्प केली आणि त्याच्यामध्ये ते पुढे गेले. नोकियाने स्वतःची टेक्नॉलॉजी सोडली नाही आणि ते थांबले. त्यामुळे खूप मागं, म्हणजे स्टँडर्ड असून सुद्धा, एवढा ब्रँड असून सुद्धा तो मागं पडला. का तर तो काळाबरोबर न राहिला, काळाबरोबर त्यांनी न बदल केल्यामुळं ते मागं. तसं आपल्याकडं आत्ता सुद्धा आपण ज्यावेळी आता शिकतोय त्यावेळेला टेक्नॉलॉजी दसपटीने पुढे चाललेली आहे. त्याचं सुद्धा आपल्याला नॉलेज पाहिजे. आत्ता तुम्हाला खूप अवेलेबल आहे नॉलेज तुमच्या फिंगर टिपवरती, मोबाईलवरती. तुम्ही गुगलवरती काही टाका, तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन. आमच्या वेळेला साधे हँडसेट होते, आमच्याकडे मोबाईल पण नव्हते त्यामुळे इन्फॉर्मेशनची नंतर म्हणजे ती गोष्टच बनली जाते. त्यावेळेला इन्फॉर्मेशन एवढी मिळत नाही. पण तरी सुद्धा आम्ही ज्यावेळेला कंपनीमध्ये गेलो त्यावेळेला नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या, त्या आत्मसात करून टेक्नॉलॉजी बरोबर राहून आम्ही आता या मार्केटमध्ये टिकून राहिलो. जवळजवळ 12 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. मी आता 12 वर्ष झालं IT टेक्नॉलॉजीमध्ये आहे आणि खूप चांगल्या कंपन्यांमध्ये खूप चांगल्या प्रोजेक्ट्सवरती सपोर्ट करतो. आता नेक्स्ट क्वेश्चन येतो. आय थिंक आय होप क्लाउड कम्प्युटिंग कन्सेप्ट इज क्लिअर. ओके. गर्ल्स इन इंडस्ट्री, गर्ल्सना सुद्धा खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण गर्ल्स थोड्या सिन्सिअर असतात त्यामुळं ते झुकतं माप मिळतं. आणि गर्ल्ससाठी आता IBM मध्ये तर आमची जी CEO आहे, म्हणजे IBM कंपनीची जी मेन डायरेक्टर आहे ती रमेश
ती स्वतः एक लेडी असल्यामुळं वुमन डायव्हर्सिटी हा प्रोग्राम चालू केला, ज्याच्यामध्ये कंपन्या मुलींना खूप फॅसिलिटी आहे. तुम्हाला कॅब अवेलेबल असतात कंपनीतून घरी जायला. जर तुम्ही शिफ्टमध्ये सुद्धा काम करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी 7च्या पुढं कॅब अवेलेबल केले जातात. तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडलं जातं. तुम्ही सिक लिव्हवरती असाल किंवा जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्हाला घरातून काम करायला फॅसिलिटी अवेलेबल केली जाते. प्लस तुमची सिक्युरिटी म्हणून ज्यावेळेला घरी सोडलं जातं त्यावेळेला सिक्युरिटी तुमच्याबरोबर पाठवलं जातं जोपर्यंत तुम्ही घरात जात नाही तोपर्यंत. अशा पद्धतीनं खूप वुमन डायव्हर्सिटी प्रोग्राम्स खूप कंपन्यांनी लॉन्च केलेले आहेत. त्याची खूप फॅसिलिटी मुलींना मिळू शकते, त्यामुळे मुलींसाठी सुद्धा हे प्रोग्राम खूप छान आहे. कंपन्यांमध्ये खूप फॅसिलिटी मिळतात, ज्याच्यामध्ये तुमचं नंतर लग्न झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेला डिलिव्हरीसाठी तुम्ही जातात त्यावेळेला कंपनी तुम्हाला मॅटर्निटी लिव्ह देते की जी जवळजवळ 6 महिने असते. त्याच्यानंतर तुम्ही एक्सटेंड करू शकता 1 महिना 2 महिना किंवा तुम्ही घरातून काम करू शकता. अशा खूप फॅसिलिटी मुलींना मिळतात आणि तेही मुलांच्या सोयीस्कर पगार मिळतो. ज्या पद्धतीने त्याच लेवलला मुलींना किंवा रादर काही मुली प्रोजेक्ट मॅनेजर्स आहेत त्यांना मुलांच्या पेक्षा सुद्धा जास्त सॅलरी असते. जसं तुमचं नॉलेज, जशी तुमची पोझिशन, त्या पद्धतीने तुम्हाला सॅलरी मिळत असते. Okay, I'll take next question that what should we choose gaining 3 years of experience after bachelor or going for a master degree? What does the company take into consideration, more experience or masters? मास्टर्स डिग्री हे कधीही चांगली, कारण शिक्षण एकदा तुम्ही थांबलं तर ते नंतर कंप्लीट करायला खूप म्हणजे होत नाही. मी स्वतः अजून BA वरतीच आहे, त्याच डिग्रीवरती आहे. कारण मी ज्यावेळेला कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर मग काय कॉलेजकडे म्हणजे डिग्री करायला म्हणजे नाही मिळालं. पण माझं हे सजेशन झालं, तुम्ही मास्टर करता तोपर्यंत तुम्ही जेवढी टेक्नॉलॉजी आहे त्याचं नॉलेज गेन करा, सर्टिफिकेशन्स करा आणि तुमची प्रोफाईल अशी बनवा ज्यावेळी तुम्ही मास्टर प्रोग्रामला असाल किंवा मास्टरिंगसाठी असाल किंवा ME वगैरे याच्यासाठी, तर त्यावेळेला तुम्ही साईड बाय साईड तुमचं स्वतःचं जॉब करू शकता, ज्याच्यामध्ये आता या ऑनलाईनमुळे तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये सुद्धा घरी बसून जॉब करू शकता किंवा कंपन्यांमध्ये पार्ट टाइम जॉब सुद्धा अवेलेबल असतात. तर तुम्ही कंपनीमध्ये जॉब करत करत तुमची मास्टर डिग्री सुद्धा कंप्लीट करू शकता. But I'll prefer that complete the education first and then go for the job. Okay. Sanket is asking, sir, तुम्ही सगळं सांगितले की थर्ड पार्टी थ्रू तुम्ही जॉईन झाला, तर त्यांची सिलेक्शन प्रोसिजर कशी असते? थर्ड पार्टी सुद्धा इंटरव्ह्यूज व्यवस्थित घेतात, कारण त्यांना त्यांचे प्रोजेक्ट टिकवायचे असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा स्किल पर्सन लागतं की जे ज्या नवीन टेक्नॉलॉजीला सूट करतील. तुम्ही थर्ड पार्टीसाठी थोडा म्हणजे कमी अभ्यास आणि डायरेक्ट पेरोलसाठी जास्त अभ्यास असं काही नाही. तुमचं नॉलेज हे 100% हवं, तुम्ही कॉन्फिडंट हवा, तुम्हाला पाहिजे तो जॉब मिळतो. अजून एक मी तुम्हाला सजेस्ट करेन की जी सुरुवातीची वर्ष आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 वर्ष 2 वर्ष असं जर कंटिन्यू केलं तर त्याचा एक्सपिरियन्स काउंट होतो. पण तेच जर तुम्ही 6 महिने 3 महिने 5 महिने असे जॉब जर सोडले तर तो काउंट केला जातो. त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी अशी म्हणजे पुढच्या इंटरव्ह्यूच्या मनामध्ये होते की अरे हा लगेच जॉब सोडून जातो, हा लगेच पळून जातो. त्यापेक्षा तुम्ही तुमची स्टॅबिलिटी पण दाखवली पाहिजे. तुम्ही स्टॅबिलिटी दाखवताना तुम्ही जे काम केलं त्याची अचिव्हमेंट पण दाखवता आली पाहिजे तुम्हाला, आणि तो एक्सपिरियन्स काउंट पण झाला. तर एक्सपिरियन्स हा वर्ष कमी वर्षाचा तर काउंट होतो, तो कन्सिडर केला जातो वर्षाचा.
म्हणजे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जर तुम्ही असं एखाद्या कंपनीत स्टेबल राहिला तर पुढची घेणारी कंपनी सुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवते आणि तुम्हाला त्या विश्वासाने सिलेक्ट करते आणि त्या पद्धतीने पॅकेज करते. पण मी सुरुवातीला सांगेन तुम्ही एक पुढचे पहिली जे 3, 5, 7 वर्ष जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप जम्पिंग करा, खूप सारे इंटरव्ह्यूज द्या, नवीन नवीन स्किल्स ॲड करा तुमच्या रिझ्यूममध्ये, सर्टिफिकेशन्स करा आणि त्यांनी होईल असं की तुमचे स्किल्स ॲड झाले, तुमचं सर्टिफिकेशन ॲड झाले, तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतील आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज तुमचे संधी डबल आणि त्याच्यानंतर एक 7, 8, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये छानशी कंपनीमध्ये एखाद्या जॉब पकडून अख्खं आयुष्य काढू शकतो. ओके. सॅलरी पॅकेज फॉर फ्रेशर्स आफ्टर दीज कोर्सेस कम्प्लिटेड. तर मी आता तुम्हाला सांगेन की जे हार्डवेअर नेटवर्किंग किंवा जे MCS हे जे बेसिक कोर्सेस आहेत त्याचं सर्टिफिकेशन्स असेल तुमच्याकडे, याचं अंडरस्टँडिंग असेल आणि त्याच्याबरोबर क्लाउडची साथ असेल, त्याच्याबरोबर बिग डाटा हडूप जे प्रोग्रामिंग वगैरे करतात त्यांना बिग डाटा हडूप या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप करिअरची संधी आहे. क्लाउडमध्ये खूप संधी आहे. इथिकल हॅकिंग किंवा नेटवर्किंग त्याच्यामध्ये सुद्धा खूप संधी आहे. जे CCNA जो कोर्स आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर इथिकल हॅकिंग बद्दल मी सांगितलं ज्याच्यामध्ये सिक्युरिटी हे काय आहे आता सध्या सगळ्यात महत्वाचं काय आहे तर डाटा महत्वाचा आहे की जो डाटा तुमचा सिक्युअर पाहिजे. त्यामुळे आता ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याला सिक्युरिटीला खूप मोठं स्थान आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सिक्युरिटीमध्ये जाऊ शकता, इन्फ्रामध्ये जाऊ शकता, नेटवर्किंगमध्ये जाऊ शकता. तुम्ही तुमचं स्किल्स वाढवा आणि त्या त्या क्षेत्रात खूप खूप जागा आहे. तुम्ही फक्त तुझ्याकडे स्किल आहे, जॉब खूप आहे तर ती नोकऱ्यात नाहीये, जॉब नाही. मी आजपर्यंत जे अनुभवलं की करणाऱ्याला भरपूर जॉब आहेत, न करणाऱ्याला काहीच नाही. जर तुमच्या मनात आणलं तर तुम्ही पाहिजे तो जॉब मिळवू शकता, पाहिजे त्या कंपनीमध्ये जॉब मिळवू शकता. सॅलरी पॅकेज आत्ताच्या स्टँडर्डनुसार किमान एक 10च्या आसपास असायला हवं. आणि मला आता प्रेशरचं एवढं नाही माहिती. पण जर तुमच्याकडं स्किल्स असेल, नॉलेज असेल तर तुम्ही डायरेक्ट 5-7 लाखाचं पॅकेज मागू शकता, देऊ शकता त्या कंपनीच्या प्रोफाईलवरती. म्हणजे ज्यावेळेला ओपनिंग निघतात त्यावेळेला त्यांच्या रेंज वगैरे त्यांनी मेन्शन केलेले असतात. त्यानुसार आपण आपली डिमांड फक्त निगोशिएबल ठेवायची, त्याच्यावरती अडून राहायचं नाही. आपण जर म्हटलं की एवढ्या एवढ्या पॅकेजला सुद्धा निगोशिएबल आहे तर त्यांनी जो क्रायटेरिया म्हणजे जो क्रायटेरिया दिला आहे जॉब सॅलरी पॅकेजचा ते आणि किंवा त्याच्या आसपास थोडं जास्त कमी असं तुम्ही सांगून निगोशिएबल हा वर्ड जर तुम्ही वापरला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. किंवा ॲज पर कंपनी स्टँडर्ड, तर कंपनी स्टँडर्डनुसार ही सॅलरी तुम्हाला. व्हॉट इज द वर्किंग आवर्स ऑफ MNC? तर MNC कंपनीमध्ये किमान 9 तासाचं वर्किंग असतं. 1 तास तुमचं लंच ब्रेक वगैरे असतं, नाहीतर 8 तासाचं काम असं असतं. प्लस सॅटर्डे संडे सुट्टी असतं. जसं त्यांचं म्हणजे कंपनीची पॉलिसी असेल त्या पद्धतीनं ऍप्लिकेबल होतं, ज्याच्यामध्ये 24/7 असं असतं, 5 days वीक आणि शिफ्ट. Any more questions? More info about ethical hacking. Ethical hacking ही पण खूप वास्ट फील्ड आहे. मध्ये इथिकल म्हणजे हॅकिंग म्हणजे चोरी,
आणि इथिकल म्हणजे काय, तर चोरी न होऊ देणारं, किंवा थोडक्यात जसं चोर आणि पोलिसांना सुद्धा ज्यावेळेला चोराला पकडायचं असतं त्यावेळेला ते चोरीच्या हिशोबानेच विचार करतात की यांनी काय लॉजिक लावलं असेल किंवा काय केलं असेल, ते त्यावेळेला थिंकिंग करतात, त्यावेळेस चोराच्या प्रमाणे थिंकिंग करतात, पण त्यांचं जे थिंकिंग असतं ते चांगल्या गोष्टीसाठी असतं. इथिकल म्हणजे चांगल्या गोष्टी, त्याच्यासाठी ते तशा पद्धतीने ही इथिकल हॅकिंग ही कन्सेप्ट आहे की जे सायबर सिक्युरिटी आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे डाटा, आता तुम्हाला लेटेस्ट मागच्या एक वर्ष 2 वर्ष हॅकरचा एक इश्यू झालेला होता, मला आता होत नाही ना, की ज्याच्यामध्ये त्यांनी हॅकिंग करताना डायरेक्ट डेस्कटॉपवरती पॉपअप यायचा युजरच्या किंवा त्या कंपनीच्या की इफ यू आर नॉट पेईंग मनी, ज्याची जेवढी डिमांड असेल त्याची तेवढी, else I will delete I'll erase all data from your company. अशा पद्धतीचे 2018ला आता आला होता, तर तो एक सायबर इश्यू गाजलेला, ते होऊ नये म्हणून कंपनीजमध्ये सिक्युरिटीला, क्लाउड कम्प्युटिंग मध्ये सुद्धा हे खूप होतं, तर त्याच्यासाठी सुद्धा मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन यांचे वेगवेगळे सिक्युरिटी फंक्शन्स असतात, ते आपल्याला त्या कंपनीसाठी अवेलेबल करून देणं किंवा त्यांना ते डिझाईन करून देणं, हे जर आपल्याला आलं तर ती कंपनी आपल्याला मागेल तेवढा पैसा देते. येस, रनसमवेअर, येस, करेक्ट, इट वॉज रनसमवेअर. येस, राहुल सर, एनी मोर क्वेश्चन्स? येतं का माझा आवाज? हो, येत आहे. हा, आता तर काय कोणाचा अजून मेसेज नाही आहे. ओके अजून एक आला क्लाउड. ओके, क्लाउड, लिनक्स, मायक्रोसॉफ्ट हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स, etc. There are so many courses. Which course among these are giving the most salary? आता ही जे फील्ड आहेत सगळ्या, क्लाउड, लिनक्स, मायक्रोसॉफ्ट आणि ई कॉमर्स, या प्रत्येक टेक्नॉलॉजी त्या त्या एक्सपिरियन्स नुसारच सॅलरी पॅकेज देतो. फक्त तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन त्या त्या सॅलरी पॅकेज. तुम्ही तुमचा इंटरेस्ट ओळखा. मी पहिल्यांदा हे सांगेन की तुम्ही तुमचा इंटरेस्ट ओळखा. मला टेक्नॉलॉजी, आता जे सरांनी जे प्रोग्राम डिझाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कोर्सेसची माहिती अवेलेबल आहे, बेसिक सगळं कन्सेप्ट क्लिअर होतं. त्याच्यामध्ये तुमची आवड कशामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठं करिअर करू शकता, कारण हे सगळे वास्ट फील्ड आहेत, त्याच्यामध्ये खूप मागणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की आपला हा भारत जो देश आहे हा सगळ्या जगाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, कारण आपण आपल्याकडे जे सगळे सर्व्हिस सपोर्ट प्रोजेक्ट्स आहेत ते वर्ल्ड वाईड सगळे प्रोजेक्ट्स आपल्या देशात आहेत, कारण आपण या सगळ्या वर्ल्ड इकॉनॉमीचे बिग बॅकबोन आहे. ठीक आहे, जर आपण नसेल अवेलेबल तर ही जागतिक अर्थव्यवस्था सगळी ढासळू शकते. त्यासाठी आपला भारताचा खूप मोठा वाटा आहे या जागतिक अर्थव्यवस्थेत. तर आपल्यासाठी खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण फक्त स्वतःला तयार करणं आणि त्याच्या सर्व्हिसेसमध्ये आपलं योगदान देणं हे खूप महत्त्वाचं आहे. इथिकल हॅकिंगचे स्कोप आहेत, हो खूप आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप आहे, कारण सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे. तर त्याच्यामध्ये सायबर म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट, इथिकल हॅकिंगचं अजूनही सांगतो,
म्हणजे इन्फॉर्मेशन असावी म्हणून जर इथिकल हॅकिंग येत असेल तर तुम्ही काही काही कंपन्यांचे वेबसाईट्स चेक करू शकता, त्यांच्या सिक्युरिटी ब्रीच होते ते बघू शकता आणि त्यांना सपोर्ट करू शकता, त्यांना सांगू शकता तुमची इथं सिक्युरिटी लूज आहे, इथून तुम्ही तुमचं सर्व हॅक होऊ शकतो. तर त्याबद्दल सुद्धा ती कंपनी तुम्हाला अवॉर्ड देते. अजून हॉल ऑफ फेम म्हणून एक अवॉर्ड असतो ज्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये तुम्ही कधी जाऊन काम करू शकता. अशा पद्धतीनं माझा स्वतःचा म्हणजे मामे भाऊ त्यांनी स्वतः तो बिझी झालेला आहे. त्यांनी लँग्वेज वगैरे त्याच्या खूप स्ट्रॉंग असल्यामुळे तो या टेस्टिंगमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये गेला, इथिकल हॅकिंगमध्ये गेला. त्यांनी आपलं मिंत्रा जी वेबसाईट आहे त्यांना त्यांचे ड्रॉबॅक्स सांगितले हॅकिंगचे. मग त्यांनी त्याला हॉल ऑफ फेम अवॉर्ड दिला, त्याला एक रक्कम बक्षीस म्हणून दिली. अशा पद्धतीने तर आय टी हे फील्ड खूप वास्ट आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये खूप पुढे जाऊ शकता. कुठलीही टेक्नॉलॉजी क्लाउडच केलं तर पुढे जाईल का, त्याच्यात जास्त पैसा असं नाही. सगळ्या टेक्नॉलॉजी बराच पैसा आहे. तुम्ही तुमचा इंटरेस्ट होता आणि त्यानुसार तुमचं करिअर चूज. व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग? सॉफ्टवेअर टेस्टिंग मीन्स जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ते कोड लिहून जे ॲप्लिकेशन्स तयार करतात किंवा जे वेबसाईट्स तयार करतात त्या सगळ्या वेबसाईट्स टेस्ट करतात. त्याच्यासाठी मॅन्युअल टेस्टिंग आणि ॲटोमॅटिक टेस्टिंग या दोन कन्सेप्ट आहेत, ज्याच्यामध्ये काही टूल्स आहेत. त्या टूल्समध्ये ते कोड रन केले जातात आणि काही काही टेस्ट केले जातात जे कोणीही ब्रेक करू शकतं, कोणी कोड जाऊन चेंज करू शकतं. हे टेस्ट केलं जातं आणि ह्या सगळ्या टेस्टिंगमधनं जे ॲप्लिकेशन जे सॉफ्टवेअर फायनल होतं ते रिलीज होतं किंवा प्रोडक्शनमध्ये आणलं. अशा पद्धतीनं जे सॉफ्टवेअर तयार होतं त्यांना टेस्ट करणं हा सॉफ्टवेअर टेस्टिंगचा. Monica is asking how if we want to work abroad, then how much experience we have. Experience abroad साठी काम करायला तुम्हाला दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही कंपनीजमध्ये मोठमोठ्या कंपनीजमध्ये आणि त्या कंपनी थ्रू ॲब्रॉडला जाऊ. दुसरी पद्धत ही आहे की IELTS वगैरे या पद्धतीचे एक्झाम्स असतात जे फॉरेन लँग्वेज टेस्ट असतात. त्या टेस्ट देऊन तुम्ही डायरेक्ट त्या कंट्रीजमध्ये स्वतःचा पैसा खर्च करून तिथं जाऊन तिथं जॉब सर्च करू शकता आणि मग तिथला त्यांचं लेटर मिळवून मग तुम्हाला तो विजा मिळतो, वर्क परमिट मिळतं आणि मग तुम्ही तिथे जाऊन काम करू. हे दोन पद्धती, एक डायरेक्ट आणि एक IELTS वगैरे TOEFL या पद्धतीच्या परीक्षा देतात, पण त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट होते. माझ्या मते आता सध्या तर काय कुणाचा क्वेश्चन दिसत नाही आहे. मीनवाईल 2 मिनटं मी अजून एक फक्त माहिती शेअर करतो वीरसेन आणि इतर सगळ्या स्टुडंटच्या बाबतीतली. कुणाला काय क्वेश्चन असेल तर तोपर्यंत टाईप करा. आता हे जे सगळे कोर्सेस स्टार्ट होते आमचे, हे सगळे जे यावेळेला स्टुडंट होते तर त्यांचं एक जसं मगाशी सांगितलं की ग्रुप डिस्कशन जसं एक महत्त्वाचं होतं. तर आमचं क्लासरूममध्ये एक रूम असायची. मला आठवतं आहे वीरसेन, प्रदीप किंवा सगळी जी गँग आहे ना, तर हे सगळं जे एखादं प्रॅक्टिकल झालं की त्या रूममध्ये जाऊन त्यांची बॅच संपली की दुसरी बॅच चालू असायची लॅबमध्ये, पण ही सगळे त्या रूममध्ये एक ग्रुप डिस्कशन करायचे. त्यातून नॉलेज नॉलेज शेअरिंग. प्रदीप हा सिनियर होता वीरसेनला, बरोबर आहे ना, आणि वीरसेन हा नेक्स्ट बॅचला होता. पण हे कोऑर्डिनेशन होतं ज्युनियर सिनियर बॅचचं, जे कोऑर्डिनेशन होतं ते कुठंतरी त्यांना आत्ता जाऊन बेनिफिट झाला असेल. दुसरी एक गोष्ट
हे सगळ्या स्टुडंटनी आहे ना, सगळ्या स्टुडंटनी एक डेस्कटॉप इंजिनियर म्हणून कोर्स चालू असतानाच डेस्कटॉप इंजिनियरचा जॉब केला आहे आणि त्यांना पहिलं एक्सपिरियन्स लेटरसुद्धा इम्पल्स कम्प्युटरचं आहे. प्रत्येकाकडे इम्पल्स कम्प्युटरचं एक एक्सपिरियन्स फील्ड इंजिनियर म्हणून एक्सपिरियन्स लेटर आहे, जे आजही त्यांना कुठेही कुठल्या कंपनीमध्ये, आता IBM मधनं त्याला कुठेही कंपनीत दुसऱ्या कंपनीत जायचं असेल तर त्यांना ते एक्सपिरियन्स लेटर फर्स्ट एक्सपिरियन्सपासून आत्तापर्यंतचे सगळे एक्सपिरियन्स लेटर शो करावे लागतात. आणि विरसेन लास्ट इयरला पण माझ्याकडे येऊन इम्पल्स कम्प्युटर सर्टिफिकेटसुद्धा घेऊन गेला. बरोबर आहे. हा जो आहे ना, माझा सांगण्याचा उद्देश काय विद्यार्थ्यांना, की तुम्ही सुद्धा आहे ना, आत्ता तुमचा हार्डवेअर झाला आहे कोर्स, तर साईड बाय साईड जॉब केल्यासारखं कुठेतरी एक्सपिरियन्सला जावा, एक्सपिरियन्स घ्या. जोपर्यंत तुम्ही लाईव्ह प्रॅक्टिकल करणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. लॅबमधलं हे फक्त 20% नॉलेज तुम्हाला देऊ शकतो, बाकी 80% नॉलेज तुम्हाला थ्रू आउट लाईव्ह सेशनमधनं फील्ड वर्कमधनंच घ्यावं लागेल. तर ही एक प्रिकॉशन प्रत्येकानं घेतली पाहिजे, त्यासाठी एफर्ट्स घेतले पाहिजेत. हे विद्यार्थी आज 15 लाखाचे पॅकेजला आलेत म्हणजे डायरेक्ट आलेले नाही आहेत, हे त्यांचे खूप सारे एफर्ट्स आहेत. त्यांनी दिवस दिवस क्लासमध्ये बसून काढलेत, म्हणजे वेळ दिलेला आहे. उगीच मी आता म्हणतोय असं नाही, आता मी त्याच्याशी आता डायरेक्ट बोलतोय तर तो ॲग्री असेल. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर तुम्हाला ही एफर्ट्स घेतले तर 100% तुमचं तर बॅकग्राऊंड टेक्निकल आहे, त्यांचं तर बॅकग्राऊंड टेक्निकल नव्हतं. 10 वर्षापूर्वीची परिस्थिती पण खूप वेगळी होती. त्यावेळेला काय फील्डमध्ये माहितीही नव्हतं, आम्हालाही माहीत नव्हतं. मी नवीनच होतो, मी नवीनच क्लासमध्ये हे होतो, ते पण नवीन होते. तर त्यांनी हे स्ट्रगल केलेलं आहे. तर मी वारंवार सांगतोय, आणि जसं आता त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणत्याही कन्सेप्टला जावा, क्लाउडमध्ये जावा, इथिकल हॅकिंगमध्ये जावा, लिनक्समध्ये जावा, मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशनमध्ये जावा, कुठेही जावा, तुम्हाला हार्डवेअर आणि नेटवर्किंग याचा बेस हा परफेक्टच पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी हे नॉलेज हार्डवेअर नेटवर्किंगचं तुम्हाला लागतं. क्लाउडमध्ये जरी गेला तर तुम्हाला हार्डवेअर नेटवर्किंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. तुम्ही ग्रुप लीडर जरी बनला तरी तुम्हाला हेच नॉलेज इतर लोकांच्याकडनं ॲब्सॉर्ब करून घ्यावं लागतं. तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे मला कदाचित विर्सन ॲग्री असेल की तो आज ग्रुप लीडर काम करतोय, 10, 15, 50 लोक त्याच्या अंडर काम करतायत. तर एखादा इंजिनियर सांगतो की सर त्याचं काहीतरी नेटवर्कमध्ये येत नाही, मी सगळं बाकी टेस्ट केलं. तर आज पास्ट एक्सपिरियन्सवरून विर्सेन जागेवर बसून सांगू शकतो की तू ह्या सगळ्या गोष्टी कर, हे पिंग करून बघ, तो नेटवर्कमध्ये नाही, IP ॲड्रेस टाकलाय का, तो त्या रेंजमध्ये आहे का, जसं मगाशी सांगितलं आयसोलेट OSI लेअरमधलं आहे का, त्या म्हणजे जे काय असेल ते नेटवर्कचा इश्यू तो जागेवर बसून सांगू शकतो, सॉर्ट आउट करू शकतो. तर हा कसा आहे, पार्ट एक्सपिरियन्सनुसारच मिळणार आहे. तर त्यासाठी एफर्ट्स झाले पाहिजेत. आणि हे लॉकडाऊन पिरियड आणायचं आहे, एक पॉझिटिव्ह थिंकिंग करा की आपल्याला वेळ मिळाला आहे, अजून 4 महिने कदाचित वेळ आहे, तर त्याचा इफेक्टिव्हली काय वापर करता येईल, कसा करता येईल, त्या पद्धतीनं तुम्ही थोडंसं थिंकिंग करा. अजून काही कोणाचे क्वेरीज असतील तर बघा, आणि मग आपण मीटिंग थांबवूयात. मला वाटतं खूप चांगला गायडन्स मिळालेला आहे. आणि अजूनही कोणाचे काही क्वेश्चन आहेत का? एक क्वेश्चन आहे संकेतचा. गव्हर्नमेंटच्या वेबसाईट तसेच ऍप्लिकेशन हे हँडल करण्यासाठी टेक्निकल टीम यांची रिक्रुटमेंट कशी होते आणि एनी आयडिया? तर या गव्हर्नमेंटच्या ज्या साईट्स असतात किंवा हे जे बँकिंग सेक्टर आहे, SBI म्हणा किंवा जे, तर यांचे प्रोजेक्ट वेगवेगळ्या कंपन्यांना मिळतात आणि त्या वेंडर कंपन्या यांचं हे भरतात, म्हणजे कोटेशन वगैरे टेंडर पद्धतीने त्यांचं कोटेशन सुटतात आणि त्या पद्धतीने त्यांना प्रोजेक्ट मिळतात. आणि या कंपन्या ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हँडल करतात. जसं इन्फोसिसकडं पोस्टलचं, आता जे आपलं इंडियन पोस्ट आहे ते सगळं ऑनलाईन करायचं चाललं, तर त्याचा खूप मोठा प्रोजेक्ट इन्फोसिसचा आहे त्यांच्याकडे चालू. तर ह्या जे गव्हर्नमेंट सेक्टर्स जे असतात ते मोठमोठ्या कंपन्यांना त्यांचे प्रोजेक्ट देतात. असं डायरेक्ट आपल्याला त्याच्यात त्यांच्या पोस्ट मिळत टेक्निकल. आणि आत्ताचं जे सरांनी सांगितलं लॉकडाऊनचं पिरियड, तर ते जी मी मगाशी विश्वास नांगरे पाटील सरांची लाईन सांगितली, शांततेच्या काळात घाम गाळा म्हणजे युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागणार. याचा अर्थच असा होता की तुम्ही आत्ता खूप वेळ मिळाला आहे, गुगल आहे तुमच्या हातात, तुम्हाला ज्या कन्सेप्ट अडतील ते सांगायला सर आहे,
त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे हे जे आता ऑनलाईन मीटिंग करतोय ते, त्याच्यामध्ये ग्रुपवरती या, डिस्कशन्स करा, सरांशी डिस्कशन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःचं करिअर घडवा. कारण आता हा खूप मोठा वेळ आहे, खूप चांगला वेळ मिळाला आहे. कसं असतं, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहे. जशी कोरोनाची वाईट बाजू आहे तशी ही चांगली बाजू आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला ओळखायला वेळ मिळाला आहे, स्वतःवरती काम करायला वेळ मिळाला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही काम करा. तुम्ही तुमचं करिअर स्वतः चांगलं घडवा. तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. जशा पद्धतीने आता जावा, सी प्लस प्लस म्हणा या पद्धतीचे लँग्वेज आहेत, तशा पद्धतीने आता पायथॉन ही पण एक लँग्वेज. पायथॉन ही तशी पूर्वीची लँग्वेज आहे, जावा वगैरे त्यांच्याबरोबरची, म्हणजे खूप आधीची आहे पायथॉन. पण त्या पायथॉन लँग्वेजला आता खूप जास्त मागणी यायला लागली.